A gas mixture consists of 2 mole of oxygen, is it right? And 4 mole of argon at temperature T. Is it right? If we neglect vibration mode or total energy of the system विचारले. Total energy of the system. In terms of RT म्हणले. ओके. लक्ष द्या. मी आता कसं सॉल्व करणार एनी वन ऑफ यू? As 2 mole of oxygen. As 2 mole of oxygen of O2. So meaning काय? Number of moles 2 दिलेत. आणि F म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. ऑक्सिजन डायॲटॉमिक असतो, बरोबर ना? आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती असते? 5. F1 म्हणूया आपण डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ ऑक्सिजन. मी फक्त डेटा लिहिलोय आता. अँड 4 मोल्स ऑफ आर्गॉन. आर्गॉन म्हणजे AR, बरोबर आहे? सिम्बॉल आर्गॉन म्हणजे काय? AR ना? यस. आर्गॉन किती डायमेट्रिक मोनो काय डाय असतोय? आर्गॉन इज मोनो, त्यामुळे F1 काय येणार? काय नाही, 3. बरोबर. F1 इज 3. राईट. आता विचारलंय काय? टोटल एनर्जी विचारलंय. इन टर्म ऑफ RT. इन टर्म ऑफ RT विचारलंय, टोटल एनर्जी. अँड डिग्री ऑफ फ्रीडम दिले. ओके. डिग्री ऑफ फ्रीडम दिले. ओके एव्हरीवन. आपण काल डिग्री ऑफ फ्रीडमचं बघितलं का नाही? ओके. आपण डिग्री ऑफ फ्रीडमचं चेक केलं, इज इट राईट? तर त्यावेळी म्हणलं होतं आपण एनर्जी असोसिएट विथ ईच डिग्री ऑफ फ्रीडम हाऊ मच? हाफ KBT. तुम्ही मेन्शन करा. एनर्जी असोसिएट विथ ईच डिग्री ऑफ फ्रीडम इज हाफ KBT. बरोबर. हाफ KBT. इज इट क्लिअर? केला मेन्शन. हे महत्वाचं आहे. लिहिलं तुम्ही. एनर्जी असोसिएट विथ ईच डिग्री ऑफ फ्रीडम इज हाफ KBT. लिहिला. पर मॉलिक्यूल. महत्वाचं आहे. हे आपण सुरू केलंय. तिथं बोर्डवर आहे बगरे पाटील. ही लाईन का आली? अजून आपण प्रॉब्लेम एक्सप्लेन करायचं केलेलं नाहीये, फक्त कालचा रिपीट करावलंय. इज इट क्लिअर? ओके. त्यानंतर आपण डेरिव्हेशन डिराइव्ह केलं बघा. त्यामधला पार्ट घ्यायचा आहे आता. बघा लक्ष द्या. डेरिव्हेशनच्या वेळी एनर्जी होती विसरून जाऊ 3/2. इट इज हाफ KBT एका डिग्रीला, एका फ्रीडमला, पर डिग्री ऑफ फ्रीडम. इज इट राईट? मग आपण RTI, ह्यामध्ये RTI म्हणजे मोल मध्ये पाहिजे, N मोल साठी. मग N मोल साठी ती एनर्जी किती असते? हाफ. बघा लक्ष द्या. हाफ NRT. हे काल तुम्हाला आपण काल मल्टिप्लाय केलं. N मोल साठी Na ने मल्टिप्लाय केलं, बरोबर. मग फॉर्म्युला काय आला? 3/2 खालच्या सांगतो Na इंटू व्हॉट? KBT.
एस एन इंटू केबीटी म्हणजे काय 1 मोलसाठी आरटी. आता हे 3 फ्रीडमसाठी आहे. एका फ्रीडमला स्टेटमेंट कसं होईल? द सेम स्टेटमेंट फॉर 1 फ्री डिग्री ऑफ फ्रीडम काय होईल? हाफ एनआरटी. इज इट क्लिअर? असं मेन्शन करा तुम्ही. कसं? सेम वेनं म्हणजे एनर्जी असोसिएटेड विथ each degree of freedom is half nRT for n mole. एनर्जी असंच लिहा. एनर्जी असोसिएटेड विथ each degree of freedom is how much? Half RT. Half nRT. Is it right? For n mole. For n mole. Understood? Is it clear? हे सगळ्यांना काय लक्षात आलं? आपण एनर्जी लक्षात ठेवले हाफ केबीटी. बट एन मोल साठी काय असते? 1 मोल साठी फक्त आरटी. इज इट राईट? ओके, आता प्रॉब्लेमला येऊया. आता प्रॉब्लेम आहे टोटल एनर्जी काय असणार? एनर्जी ऑफ O2 प्लस एनर्जी ऑफ एअर. बरोबर आहे ना? टोटली. हा, आता एनर्जी ऑफ O2 फाइंड करायची. O2 ला किती मोल आहेत? बघा एन एफ हाफ आरटी. N1 F1 हाफ आरटी. N2 F2 हाफ आरटी. आरटी मध्ये आन्सर आहे म्हणून. किती येते बघा? N1 N1 किती आहे? बरोबर आहे ना? N1 5 आहे. N1 किती आहे? नंबर ऑफ मोल किती दिले ऑक्सिजनचे? 2. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 5. आरटी बाय हाफ. कळालं? ऑर्गॉनचे मोल किती आहेत? 4 इंटू वॉट? 3. RT by half. 2 get cancel. 5 RT. 2 2 जा 4 6 RT. आन्सर काय आलं? आन्सर 5 plus 6 11 RT. कळालं? यस, प्रॉब्लेम तुम्हाला कळाला काय सांगा? As for f degree of mode. As हे for f degree of mode ह्यातून शॉर्ट मध्ये एनर्जी किती असते? हाफ केबीटी फॉर पर मॉलिक्यूल and half nRT for n मोल. हे लिहून घ्या. कुठे फॉर्म्युला में लिहून घ्या पॉइंट. इज इट राईट? पर मॉलिक्यूल. पर मॉलिक्यूल शॉर्ट में लिहिले बघा. इकडे आपण फिरू शकतोय. व्यवस्थित लिहितो. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम थोडासा ह्याच्याविषयी कोणाला वेगळा वेगळा सॉल्व करतोय काय? काय डाऊट आहे काय? काय तर डाऊट असतो, तुम्ही बोलताय फार. काय तर डाऊट? व्हायब्रेशन मोड म्हणजे काय? कोण सांगतो व्हायब्रेशन मोड? काल सांगितलं पण. व्हायब्रेशन मोड मध्ये काय असतंय? ह्याचा अर्थ तुम्ही वाचत नाही घरी जाऊन. व्हायब्रेशन मोड हा वर्ड काल आलता काय?
व्हायब्रेशन मोड. अरे कसला अभ्यास करताय रे, कुणीही वाचलेलं नाही. वाचला असतं तर जमलं असतं. व्हायब्रेशन मोड मध्ये 2 मोड असतात, एक कायनेटिक एनर्जी, दुसरी पोटेन्शियल एनर्जी. हाफ केबीटी फॉर कायनेटिक, हाफ केबीटी फॉर पोटेन्शियल. तो निग्लेक्ट करा म्हटले त्यांनी. आणि निग्लेक्ट करतोय आपण लो टेम्परेचरला. इज इट क्लिअर? डाऊट एकमेकावर डिस्कस करू नका. सो हा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला कळाला का सगळ्यांना? एव्हरीवन, एन मोल ऍप डिग्री ऑफ फ्रीडम. हा झालं. हा प्रॉब्लेम झाला सगळ्यांचा. एव्हरीवन, त्यानंतर तुम्ही जावा नेक्स्ट स्पेसिफिक हिट. ह्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही घेण्यासारखे. कुठला सांगितला मी तुम्हाला? आता कुठला सांगितला नंबर? कुठला झाला आता? 3.8 चाललंय काय? नंबर 8 सांगितलं. नंबर 5, 7 झाला, 6. येस, नंबर जे मी सांगितलं होमवर्क ते आज चेक करायला पाहिजे. त्यावेळेस जास्त केला तरी भरपूर आहे. जे सांगितलं ते होमवर्क करायला